सो फ्रेंड्स, का रे दुरावा या मालिकेतील तुमच्या आणि माझ्या आवडती अदिती आणि ऑफकोर्स जय माझ्याबरोबर आहे. यंदा या दिवाळीनिमित्त काय खास आहे, काय दिवाळी कशा प्रकारे साजरी करणार आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी अदिती. बरं, खूप छान दिसतंय दोघंही. कॉम्बिनेशन आहे म्हणजे अगदी ग्रीन. ओके, काय स्पेशल आहे सिरियलमध्ये सुद्धा आणि ऑफकोर्स तुमच्या घरी वगैरे? आधी सिरियलचं बोलूया. ही आमची पहिली दिवाळी आहे लग्नानंतरची सिरियलमधली. सो घरी पण सेलिब्रेशन्स आहेत, ऑफिसमध्ये पण सेलिब्रेशन्स आहेत. डिफरन्स फक्त इतकाच आहे की घरी मंगळसूत्र घालते आणि ऑफिसमध्ये नाही घालू शकत. पण मजा करतो आहे आम्ही. ऑफिस छान सजवलं आहे आम्ही. मस्त रांगोळी काढली आहे जी तुम्हाला दिसत असेल आणि कंदील लावला आहे हा. आणि आज आमच्या नंदिनी मॅडमनी छान फराळ आणला होता आमच्या सगळ्यांसाठी. सो तो आम्ही आज एन्जॉय केला आहे. सो मस्त सगळं फेस्टिव्ह चालू आहे इथे. बेसिकली दिवाळी आहे आणि आम्ही दोघंही दिवे लावतो आहे. बऱ्याच गोष्टींचे दिवे लागतात आमच्या शोमध्ये की दिवाळी आहे तर दिवाळीमध्ये एकमेकांना गिफ्ट्स देणं होतं. त्यामुळे काही ना काहीतरी गोष्टी काही अनवॉन्टेड लोक एकमेकांना गिफ्ट्स देत आहेत. त्यामुळे तयार होणारे शंका कुशंका हे सगळं आहेच. ॲट द सेम टाईम आमच्या घरी जिथे आम्ही आत्ता राहतो आहे अरुण काका आणि केतकर काका यांच्याबरोबर, तर तिथे एक पॉल्युशन फ्री दिवाळी साजरी करण्याचा बेत आहे. कुठेही जास्त फटाके न वाजवता किंवा फार पॉल्युशन वाढणार नाही. नॉईज पॉल्युशन असेल, धुळीचं पॉल्युशन असेल, या सगळ्या गोष्टी थोड्या डोक्यात ठेवून तशी दिवाळी साजरी करतोच आहोत. आणि ॲट द सेम टाईम दिवाळी म्हटल्यावरती नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी एकत्र येण्याची एक संधी असते. सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून पुन्हा एकदा जुनी नाती नव्याने जोडण्याची वेळ असते आणि ते आमच्या मालिकेतही आहे. पुन्हा एकदा काही लांब गेलेली नाती आम्ही शोधायचा, त्यांच्याशी परत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या पर्सनल आयुष्यातही तेच चालू आहे. सुयश म्हणून काही जुने मित्र पुन्हा नव्याने भेटत आहेत, काही जुन्या मैत्रिणी पुन्हा नव्याने भेटत आहेत, काही जुने नातेवाईक पुन्हा नव्याने भेटत आहेत. सो ही दिवाळी माझ्यासाठी दरवर्षी एक निगेटिव्हिटीचा पॅच खोडून टाकणारी असते आणि पूर्ण वर्षभर नव्याने किंवा पॉझिटिव्हली काम करण्यासाठी ही दिवाळी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. दिवाळी जसं सुयश म्हणाला तसं भरभराटी घेऊन येणारी असते. बऱ्याच चांगल्या बातम्याही दर दिवाळीत असं काही ना काहीतरी नेहमी होतं माझ्या बाबतीत की छान काहीतरी घडतं. यावर्षीसुद्धा ते घडलेलं आहे की माझा रिझल्ट आला MAचा आणि माझं खूप मला जे स्वप्न होतं माझं ते पूर्ण झालेलं आहे. प्लस या सिरियलच्या निमित्ताने आम्हाला खूप छान टीम मिळाली आहे काम करायला. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदाच एकत्र टीम म्हणून काम करतो आहे. सगळे खूप छान आहे. सो ही पण एक खूप छान गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. मी दरवर्षी किल्ला करतो न चुकता. याही वर्षी मी करणार आहे. फक्त आता कुठल्या दिवशी करू शकणार ते माहीत नाही, कारण मी दरवर्षी पहिल्या दिवशी पहाटे किल्ला बांधतो आणि त्याच्यावर माणसं रचतो. आता यावर्षी कुठल्या दिवशी करेन ते माहीत नाही, पण करेन हे नक्की, कारण मला किल्ला करण्याची खूप आवड आहे. पुन्हा एकदा लहान होण्याची संधी मिळते. आदिती आणि जयची ही पहिली दिवाळी आहे, तर जय तू काय दिवाळीला गिफ्ट करणार आहेस किंवा केलं आहेस? गिफ्ट महत्त्वाचं आहे यंदा यावर्षी. नाही, मी त्या बाबतीत खूप लकी आहे आणि मी प्रार्थना करतो सगळ्या नवऱ्यांना अशी बायको मिळावी. मालिकेतली जरी माझी बायको असली तरी त्या बाबतीत खूप लकी आहे मी की तिच्या फार अपेक्षा नाही आहेत माझ्याकडनं गिफ्ट्सच्या वगैरे. आणि तुम्ही बघताच आता तीही कमवती झाली आहे, तर इनफॅक्ट या दिवाळीला तिन्ही मला काहीतरी मोठं गिफ्ट द्यायला पाहिजे. किती वर्ष नवरेच बायकांना गिफ्ट देणार ना. पण या बाबतीत आदिती पण खूप लकी आहे की फार अपेक्षा नाही आहेत जयच्या माझ्याकडून. जरी मी कमवती असले तरी मला गिफ्ट तरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा पगारही झालेला आहे. सो आय एम होपिंग फॉर अ गिफ्ट अँड अ गुड गिफ्ट. नॉट अ बिग वन, बट नक्की गिफ्ट देईल अशी अपेक्षा करते.
आदितीला गिफ्ट देणारे भरपूर लोक आहेत आमच्या मालिकेत. जयलाही गिफ्ट देणारे भरपूर जणी, म्हणजे आय थिंक काही फक्त लोक सोडल्यास बाकी एंटायर ऑफिस आमच्या जयच्या मागे आहे. ते सगळं ऑनस्क्रीन आहे. ऑफस्क्रीन काय आहे तुम्हाला माहिती नाही, ते कधीतरी सेटवर येऊन बघा. नाही, ऑफस्क्रीन पण असं काहीच नाही आहे. ऑफस्क्रीन पण तुम्हाला तेच दिसेल जे फार ऑनस्क्रीन दिसतंय आत्ता. बरं, दिवाळीमध्ये आपण कसं दरवर्षी एखादी गोष्ट करतो. कोणी पुस्तकं वाचतात दिवाळीच्या वॅकेशनमध्ये, किंवा काही जणांना उठणं फार आवडतं, काही जणांना ते छोटं फळ असतं जे दारात ते फोडतात. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात दिवाळीमध्ये, त्या प्रत्येक वर्षी होतात. तर त्यातली एखादी गोष्ट कोणती आहे तुमची आवडती? मी म्हटलं तसं माझी किल्ला बनवणं खूप आवडती गोष्ट आहे. आणि पुस्तकं मी नेहमीच वाचतो, त्यासाठी मला दिवाळीची गरज पडत नाही. एक संधी मिळते आपले जुने ट्रेडिशनल लॅम्प्स लावण्याची, तेलाचे दिवे लावण्याची एक संधी मिळते, जी युजली रेग्युलर आयुष्यात आपल्याला फार कमी मिळते. अदिती आहे ना, म्हणजे फार सुंदर आहे आणि मला फार आवडते तिचं हे अगदी साधं होळं राहणं, फार गोड आहे. तर कसं प्रत्येक दिवाळीमध्ये नटण्याची फार हौस असते, कपडे घेण्याची फार हौस असते. तर तुझी काय हौस आहे? मला शॉपिंगची खूप हौस आहे, पण त्यासाठी दिवाळी असलीच पाहिजे असं काही नाही आहे. मी एरवी पण बरीच शॉपिंग करते. आणि नटण्याची म्हणजे मी टिपिकल मुलगी असल्यामुळे मला नटण्याची प्रचंड हौस आहे. जनरली मी माझ्या आयुष्यात फार नटत नाही. तुमच्या दोघांचा प्लॅन आहे का घरी वगैरे जाण्याचा? कारण की प्रत्येक दिवाळीला आपण कसं आईला हातभार लावतो करंजी लाडू करण्यासाठी, तर ते किती आवडतं तुम्हाला? पदार्थांबद्दल मला ॲक्च्युली यांना विचारायचं आहे. मला प्रचंड आवडतं. दरवर्षी आईला डेफिनेटली म्हणजे मी सगळं करत नाही, आईला मी मदत करते. त्याच्यामुळे फराळ करणं मला प्रचंडच आवडतं. सो ह्या आता शूटच्या निमित्ताने वेळ मिळालेला नाही आहे. पदार्थ संपवायला आवडतात मला. जास्त वेळ नाही घेणार. हॅपी दिवाळी वन्स अगेन. हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरा पर्सन परेशसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.